नमस्कार. बीइंग वुमन टॉक्सच्या आजच्या एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कैलास राणा शिवचंद्र मोळी हा एक श्लोक आहे आणि त्याच्यामध्ये कैलासाचं वर्णन आहे. आज तुम्ही म्हणाल हे काय सुरू झालं, एकदम श्लोकावरून काय सुरू झालं? ॲक्च्युली कैलास आणि मानसरोवराची यात्रा हाच आपला आजचा विषय आहे आणि ती यात्रा पूर्ण केलेल्या बीना लोहारीकर यांच्याशी आज आपण बोलणार आहे की त्यांनी ही यात्रा कशी पूर्ण केली, का केली, त्यांनी त्यांच्या यात्रेसाठी किती तयारी केली होती. तर स्वागत आहे बीना तुमचं आजच्या एपिसोडमध्ये. कैलास मानसरोवर यात्रा म्हणलं की प्रत्येक भारतीयाचं नतमस्तक होत होतो आणि प्रत्येकाची सुप्त इच्छा असते एकदा तरी कैलास मानसरोवराला जाऊन यावं. परंतु ते आर्थिकदृष्ट्या पण थोडंसं अवघड आहे आणि शारीरिकदृष्ट्या तर खूपच अवघड आहे. आणि दुसरं म्हणजे एक मनाची तयारी पण त्याला हवी असते. आता ही यात्रा सफलतापूर्वक त्यांनी पूर्ण केलेली आहे. बीना लोहारीकर या मूळच्या पुण्याच्याच आहेत आणि त्यांचं शिक्षण पुण्यातल्या प्रतिष्ठित हुजूरपागा या शाळेत झालेलं आहे आणि त्यांनी SNDTला त्यांची डिग्री घेतली आहे. आता या पुढचं आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊया. तर बीनाताई, तुम्ही इथली SNDTची डिग्री घेतली आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मुंबईला पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केला. हो. आणि मग त्याच्यानंतर काय काय झालं? नमस्कार. नमस्कार. थँक्यू पहिल्यांदा मला चान्स दिल्याबद्दल. आवर प्लेजर. सो माझ्या म्हणजे वैयक्तिक बाबतीमध्ये बोलायचं झालं तर हे हुजूरपागेतून ग्रॅज्युएट झाल्यावर SNDT होम सायन्समध्ये मी न्यूट्रिशनमध्ये डिग्री घेतली आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा मुंबईला केला. त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि मी US ला गेले. हां. आणि US ला गेल्यावर असं लक्षात आलं की आपल्याला तिथे पण काहीतरी शिक्षण केल्याशिवाय ह्या क्षेत्रामध्ये पुढे करिअर करायला घ्यायला पाहिजे. म्हणून मी न्यूट्रिशनमध्ये, तेव्हा माझे मिस्टर डालस टेक्सासमध्ये होते, म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये मी न्यूट्रिशनमध्ये MS केलं. आणि त्याच्यानंतर अमेरिकेत प्रत्येक गोष्टीचं रजिस्ट्रेशन असतं, सो डायटेटिक्सचं रजिस्ट्रेशन केलं. म्हणजे आय बिकेम अ रजिस्टर्ड डायटिशियन. हां. आणि त्याच्यानंतर नोकरीला सुरुवात केली आणि जवळजवळ मी 37 वर्ष डायटिशियन म्हणून नोकरी केली. हो. आणि रिटायर झाले. आणि रिटायरमेंट नंतर तुम्ही मस्त ट्रॅव्हलिंग करताय सगळीकडे. तुम्ही भारतातली पण भरपूर स्थळं बघितली आहेत, जगातली तर सगळे बरीचशी आश्चर्य पण बघितली आहेत. हो हो. बऱ्याच गोष्टी जगात फिरायची इच्छा होती, परंतु कामानिमित्ताने फारसं जाणं व्हायचं नाही. पण तरी सुद्धा आम्ही फिरत होतो. शेवटचे 10 वर्ष नोकरीच्या ह्याच्यात जेव्हा जेव्हा चान्स मिळेल तेव्हा जायचं. हो. आणि त्याच्यानंतर मग रिटायरमेंट नंतर आणि माझे मिस्टरही रिटायर झाल्यावर जास्त प्रवास सुरू झाला, त्यामुळे आम्ही बरेच देश, जवळजवळ 71 देश आम्ही हो. आणि जगातली काही आश्चर्य बघितली. परंतु जवळजवळ 20 वर्ष माझ्या मनात होतं की कैलास मानसरोवराला जायची इच्छा आहे. एकदा मी असंच एका व्यक्तीचं ऐकलं होतं लेक्चर, जे जाऊन आलेले होते तेव्हा, आणि तेव्हा मी 50शीत होते, तर तेव्हापासून माझ्या मनात होता. परंतु जेव्हा ॲक्च्युली योग आला तो 2024 मध्ये योग आला आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी ॲक्च्युली ते कैलास मानसरोवर पोचलो होतो आणि ते शिखर आम्हाला त्या दिवशी चांदण्यात बघायला मिळालं. सुंदर योग आहे. हो, खूप छान होत. पण हा कैलास मानसरोवर हे ह्याच्यात तुमचं समाविष्ट झालं, म्हणजे 70 देश, भारत देश आणि त्यातलं मानसरोवर. खूपच हा छान योगायोग आपण असं म्हणू शकतो, नाही का? आत्ता मग अशी बोलता बोलता तुमचं आलंच की कैलास मानसरोवराची यात्रा करायची इच्छा 20 वर्षापासून होती आणि ती 2024ला फलद्रूप झाली. तर
ती इच्छा का होती, म्हणजे असं का वाटत होतं की आपण कैलासलाच जावं किंवा कैलास मानच बघावं, असं का वाटत होतं? म्हणजे कोणाकोणाकडून जे ऐकलेलं होत्या गोष्टी, आणखीन मी युट्यूबवर व्हिडिओज वगैरे जे बघायचे, कारण जवळजवळ म्हणजे 14 रिटायरमेंट नंतर माझे बरेच प्रयत्न झाले, परंतु ज्या दिवशी शिवाची इच्छा होती की आता बिनानीकडे यावं आणि माझं दर्शन घ्यावं, तो तेव्हाच ती पूर्ण झाली. आणि 2024 मध्ये आम्हाला कळलं अर्लियर त्या वर्षी की एक ग्रुप, ह्याचा श्री योगा ग्रुप आहे मेरीलँड, अमेरिकेमधल्या मेरीलँड स्टेटमधला. सबनीस गुरुजी आहेत, ते श्री योगा गेली बरीच वर्ष शिकवत आहेत तिथे, आणि त्यांचा ज्या शिष्या जाणार आहेत असं कळलं. आणि सबनीस सर सुद्धा जाऊन आलेले आहेत फार पूर्वी या ठिकाणी. सो मला कळलं जेव्हा की हा ग्रुप जाणार आहे, तेव्हा मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं. आणखीन ते म्हणाल्या की तुम्ही आलात तर चालेल. सो गीता धर्माधिकारी म्हणून आमची ग्रुप लीडर होती, परंतु या सगळ्या मुली 40-45 वर्षाच्या वयाच्या होत्या, आणि जवळजवळ 14-15 मुली आणि काही 1-2 त्यांचे म्हणजे पुरुष पण होते, परंतु जास्त करून बायका बऱ्याच होत्या या ग्रुपमध्ये. तर मी गीता धर्माधिकारींना सांगितलं की पण मी आणि माझी मैत्रीण शिरीन देशपांडे, आमची गेली 10 वर्षाची इच्छा आहे की जावं, परंतु काही ना काही कारणाने ते झालेलं नाहीये, तर आम्हाला यायचं आहे, पण आम्ही 70 वर्षाच्या आहोत. तर त्या म्हणाला काही हरकत नाही, तुमची इच्छा असेल तर तेही होऊ शकतं. हो, आणि त्यांनी खूप एन्करेजमेंट दिली आम्हाला, त्यामुळे ही आमची यात्रा सफल झाली. खूप छान. म्हणजे आणि आम्ही दोघी आणि आणखीन एक ग्रस्त, एवढेच आम्ही 70 मधले होतो, आणि बाकीचा सगळा ग्रुप म्हणजे आमच्या नंतरच्या जनरेशनचा 40. म्हणजे त्या सहप्रवाशांना तुमचं हे होतं, इन्स्पिरेशन होतं की तुम्ही जाताय तर आम्ही का नाही जायचं, असं एक छान हे होतं. आता एवढं उंचावर जायचं, एवढ्या लांब जायचं, थंडीची तर तुम्हाला सवय, बर्फाची तुम्हाला सवय आहेच अमेरिकेत, पण मग तयारी कशी काय केली तुम्ही, म्हणजे फिजिकली तयारी कशी केली? लहानपणापासून आमच्या घरामध्ये एक्सरसाइज ला खूप प्राधान्य माझे वडील सुद्धा द्यायचे. तेव्हा शाळेत कॉलेजमध्ये असताना हे असायचंच, पण मध्यंतरीच्या जेव्हा मुलं वगैरे होती तेव्हाच्या काळामध्ये थोडं जर त्याला खंड पडला असेल तरी 35-40 पासून मी एक्सरसाइज हा अगदी महत्वाचा होता आयुष्यात. त्यामुळे कायम स्वतःला फिट ठेवणं हे अतिशय महत्वाचं होतं. त्यामुळे फिजिकली माझी तयारी होती, माझ्या मैत्रिणीची तयारी होती. आम्ही बरेचदा भेटलो की वगैरे एकत्र चालायला जाणे वगैरे ऍक्टिव्हिटीज, ह्या आमच्या बरेच ट्रिप्स आम्ही बरोबर केलेल्या आहेत. तर त्यामुळे आमची फिजिकल तयारी होती, आणि मनाची तर अगदीच तयारी होती की ही गोष्ट करायचीच, म्हणून मानसिक तयारी होती. आर्थिकदृष्ट्या देवाने साथ दिलेली आहे, त्यामुळे तेही शक्य झालं. आणि मग आम्ही मार्चमध्ये 24 मार्चमध्ये जेव्हा फायनल केली ही ट्रिप, तेव्हापासून आम्ही जास्त फिजिकल ट्रेनिंग घ्यायला, म्हणजे जवळजवळ 8-10 किलोमीटर रोजचं चालायचं, थोडे 2-3 दिवस आठवड्यातले जिम मध्ये जाऊन थोडं वर्कआउट करायचं, म्हणजे ह्या गोष्टी कंटिन्यू ठेवल्या रेग्युलरली. स्वतःला एकदम फिट ठेवलं. कारण मला आठवतंय मी शिरींना भेटले होते, ती म्हणत होती की म्हणे मी कुठेही बाहेर गर्दीत जात नाहीये, कारण कोणाला तरी इन्फेक्शन वगैरे झालं होतं जायच्या आधी, काही आजारी पण यायला नको आपल्याला वगैरे, तर ती तुम्ही सगळी काळजी घेतली आणि सगळ्यांनीच म्हणजे ही घ्यायला पाहिजे. कैलास मानसरोवर ट्रिप असू दे किंवा कुठलीही असू देत, प्रत्येकाने स्वतःला फिट ठेवणं हे खूपच गरजेचं आहे. अगदी बरोबर. आता तुम्ही पहिला म्हणजे तुमची आयटनरी कशी होती? पहिलं तुम्ही काठमांडूला पोहोचला. आमचा हा सगळा ग्रुप अमेरिकेतल्या कुठल्या भागामधून आलेले, मेरीलँडचे बरेच जण होते, परंतु माझी मैत्रीण ह्युस्टनहून आलेली होती, दोघे जणी कोणीतरी
अटलांटा एरियामधनं आलेल्या होत्या. आणि मी आता फ्लोरिडामध्ये असते. आम्ही सगळेजण काठमांडूला जमलो आणि काठमांडूला 3 दिवस आम्हाला राहायला लागलं. तेव्हाही पशुपतीनाथचं दर्शन घेतलं. आणि मग 3 दिवसामध्ये आमचा तिबेटचा परमिट तयार झाला, म्हणून तिथे राहायला लागलं. हा, तिथे राहायला लागलं. त्याच्यानंतर आमचा मग तिथून प्रवास सुरू झाला. तिथून एक 8-1 तासाचा बसचा प्रवास आहे, जो बॉर्डर टाउनला तिमुरे म्हणून गाव आहे तिथे. छोटंसं टाउन आहे तिबेट या काठमांडू साईडचं, आपलं नेपाळ साईडचं. सो काठमांडू ते त्या तिमोरेपर्यंत आम्ही 8-9 तास प्रवास करून आलो, तिथे राहिलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे फ्रेंडशिप ब्रिज, म्हणजे जिथे तिबेट आणि नेपाळची बॉर्डर आहे, तिथून क्रॉस करून कोरेग म्हणून गाव आहे, ते तिथून वरती 11,000वर आहे. मग तिथे तुम्ही बसनीच गेलात? हा, तिथे दुसरी बस आली, तिकडची बस. हा, चायनाची बस आली आणि त्यांनी आम्ही तिकडचा प्रवास सुरू केला. तो जास्त नव्हता त्या दिवशी. वरती गेल्यावर 3 दिवस आम्ही तिथे ॲक्लमटायझेशन किंवा म्हणजे त्या वातावरणाची सवय व्हायला तिथे राहिलो. तिथे आमच्याकडनं रोज थोडं म्हणजे चालून तिथे टेकडीवर जाणे वगैरे, काही मॉनेस्ट्रीज तिथे बघायला मिळाले आम्हाला. 2-3 दिवस रोज 2-3 तास आम्हाला ते घेऊन जायचे. आम्ही 14-15 जण जे होतो सगळेजण आम्ही जायचो. आणि त्यातही ह्या ग्रुपने आम्हाला खूप सपोर्ट केला. आम्हा दोघींना त्या मावशी किंवा आंटी म्हणायच्या की आंटी, इफ यू आर गोइंग टू डू इट, वी आर गोइंग टू डू इट. खूप छान. कोरेंग मध्ये आम्ही जेव्हा थांबलो होतो ना, तर रोहिणीताई तेव्हा आम्हाला रोज चालायला न्यायचंय, म्हणजे सवय व्हावी म्हणून. तर तेव्हा आम्हाला एक शिखर त्यांनी दाखवलं, त्याचं नाव आहे गणेश पीक. आणि खरोखरी त्याचा अतिशय गणेशासारखा त्याचं रूप आहे. आणि त्याच्यावर बर्फ पडून ते इतकं गणेश म्हणून मला तुमच्या प्रेक्षकांना दाखवायला आवडेल. नक्की तो फोटो दाखवूच आता लगेच. सो ते एक अतिशय मनोहर दृश्य होतं. आणि तो रोज दिसायचा गणपती तुम्हाला जेव्हा जेव्हा आम्ही चालायला जायचो तेव्हा त्या कोरेंगला, त्या गावामध्ये. आणि परत नंतर आम्हाला परत कोरेगला आलो आम्ही, तेव्हा आम्ही म्हटलं की आम्हाला तिकडे जायचं आहे, परंतु तेव्हा आम्हाला जाता नाही आलं, कारण ते म्हणजे तेव्हा आमचा परतीचा प्रवास होता. म्हणजे तुमचा प्रवास हा गणेश दर्शनाने झाला. सुरुवात आमची गणेश पीक जे म्हणतात त्याला, त्यांनी आमची सुरुवात झाली. खूप छान. हो. आणि मग तिथून तुम्ही कुठे गेलात? म्हणजे तिथे 3 दिवस ते किती 4,000 फुटावर होतं? 5,000 फुट? नाही, कोरेग 11,000वर होता. 11,000 फुटावर, 4,500 मीटर्स. हा, ते मला वाटतं 4,500 मीटर थोडंसं पुढे गेल्यावर सागा म्हणून गाव आहे, तिथे आणखीन 1 दिवसाचा प्रवास होता. तिथे तो प्रवास करून सागाला पोहोचलो. तिथे आम्हाला ते ऑक्सिजन टँक्स वगैरे, म्हणजे त्याचे डिस्पोजेबल ऑक्सिजन टँक्स असतात, ते त्यांनी रेकमेंड केले घ्यायला, जर म्हणजे कोणाला श्वास लागला तर वगैरे घ्यायला म्हणून. सो ते आम्ही तिथे घेतले. आणि तिथून पुढे मग प्रवास खरा सुरू झाला. आणि ज्या दिवशी म्हणजे आम्ही मग जवळजवळ म्हणजे हे 7-8 दिवस झाले. 8 दिवस झाल्यानंतर आम्ही जो सागा ते मानसरोवर असा जो प्रवास होता तो करून तिथे त्या दिवशी दुपारी मानसरोवरावर पोचलो. इतकं सुंदर वाटलं, अगदी म्हणजे इट वॉज वर्थ. आणि पहिलं दर्शन तिथून मानसरोवर दिसतं, खूप लांबवर हे दिसतो कैलास पर्वत, ते साऊथ एंड दिसतो आपल्याला इकडच्या बाजूनी, मानसरोवराच्या बाजूनी. आणि सो
तिथे आम्ही मग तिथे दर्शन घेतलं. त्या सरोवरात थोडे पाय वगैरे बुडवायला त्यांनी आम्हाला परवानगी दिली. बर्फासारखं पाणी असेल ना. गार होतं पाणी, पण दुपारी 4च्या वेळेला छान वाटलं. आमचे काही फोटोही आहेत. हो ना. आणि तिथून कैलाश पर्वताला नमस्कार केला आणि मग आमची बसची साधारण 40 किलोमीटरची आणखीन एक प्रदक्षिणा बसने असते. ती मानसरोवराची, म्हणजे तिथून थोडासा डर्ट रोड टाईप आहे तिथून. आणि तिथून आम्ही दारचेन म्हणून गावी पोहोचलो. दारचेन पासून म्हणजे त्या दिवशी जाऊन तिथे रात्री दारचेनला राहिलो आणि तिथे आम्ही पूजा वगैरे केली, अभिषेक केला. आमच्याबरोबर एक PhD झालेले गृहस्थ होते, बायोकेमिस्ट आहेत ते, पण त्यांच्या घरचे हे खूप म्हणजे पौरोहित्य आहे त्यांच्याकडे. सो त्यांनी छान अशी भगवी वस्त्र वगैरे घालून आमचे सर्वांकडून पूजा आणि अभिषेक वगैरे केला मानसरोवर. आणि त्या दिवशी मग आमचा हे सुरू झालं. आम्ही जेव्हा सुरुवात केली दारचेनला, आम्हाला घोडे वगैरे आमच्या शेर्पांनी अरेंज करून दिले. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा प्रवासाला सुरुवात करता तेव्हा तुम्ही तिथे एक छोटंसं बुद्धिस्ट टेम्पल आहे म्हणा, त्याला यमद्वार असं नाव दिलेलं आहे. आणि त्यातून प्रत्येक माणूस आत जातो आणि ते इतकं छोटंसं आहे की एका वेळेला एक माणूसच जातो त्यातून. आणि त्यातून तुम्ही गेलात की मागे वळून पाहायचं नाही, जर तुमची परिक्रमा तुम्हाला पूर्ण व्हावी असं एक कन्व्हेन्शन आहे तिथलं. सो म्हणून तिकडून मागे वळायचं परत नाही. सो मग तिथून तुमचा प्रवास सुरू होतो, जो पहिल्या दिवशीचा तुमचा 17-18 किलोमीटर. सो यमद्वारातून आम्ही प्रत्येक जण क्रॉस करून गेला. मग तुम्ही पुढे गेलात, मागे न बघता पुढे बघत राहायचं. हा यमद्वाराचा उल्लेख मला वाटते कुठे महाभारतात आहे शेवटी, किंवा असं मला वाटतं थोडंसं, पण ठीक आहे. यमद्वाराचं हे खूप वाचलेलं पण आहे बऱ्याच लोकांनी. पण तिथे आम्हाला त्यांनी आमच्या शेर्पांनी सांगितलेलं की तुम्ही एकदा तिथून गेलात की मागे बघायचं नाही. आणि मग त्यामुळे तुमची प्रदक्षिणा पण पूर्ण झाली आणि आमच्या सगळ्या ग्रुपची प्रदक्षिणा पूर्ण झाली. सो आमच्या बरोबर 4-5 शेर्पाज होते जे आमची खूप काळजी घ्यायचे. म्हणजे तेच सर्व गोष्टी, सामान उचलणे, आम्हाला जेवायला घालणे, जेवण पण त्याच्यामध्ये एक खानसमा होता. तो छान स्वयंपाक, म्हणजे साधाच रोजचा असायचं. आणि स्वयंपाक जेवण मध्ये अगदी साधं जेवण होतं. ते शेवटचे 3-4 दिवस जेव्हा आम्ही ऍक्च्युअली चालणार आहोत त्या दिवशी अगदी साधं जेवण, खिचडी कढी किंवा सूप असायचं, दाल भात असायचा, एवढंच. खूप हेवी असं जेवण नव्हतं, अगदी लाईट जेवण असायचं. सूप्स मात्र गरम सूप्स खूप छान द्यायचे, कारण की थंड हवा होती, त्यामुळे छान वाटायचं ते. आणि तिथे श्वासही थोडा लागायचा, कारण आता तुम्ही 13,000वर आहात, 13,000 14,000 मानसरोवर इतक्या उंचीवर आहे, तरी सुद्धा त्याचं पाणी गोड आहे. गोड पाणी आहे तिथे. सो तिथेही खूप छान वाटलं अगदी. आणि तिथून मग प्रवास सुरू झाला आमचा. ऍक्च्युली म्हणजे तिथून चालायला सुरुवात झाली. तिथून दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी मला त्यांनी नेलं आणि मी आणि शिरींनी आम्ही घोडा ठरवला होता. आधीपासूनच ते ठरवायला लागतात या गोष्टी. आणि पोर्टर घेतला होता, कारण की ते काय आमचं जे सामान जे होतं ते सुद्धा आम्हाला 5 किलो कॅरी करणं त्या याला चालून शक्य नव्हतं. सो घोडा केलेला होता. सो तिथे आम्हाला घोडा वगैरे मिळाला आणि मग त्या दिवशी आमची सुरू झाली परिक्रमा. पहिला दिवस असतो तो 17 ते 18 किलोमीटर चालून एका मुक्कामाला जायचा का तुम्ही? त्या पहिला मुक्काम जो आहे तो दिरापुक म्हणून गाव आहे. छोटंसं बारकसं खेड आहे. तिथे 3-4 हॉस्टेल्स आहेत, बस, बाकी काही नाही. आणि साधारण 4 ते 6 माणसांच्या अशा एकत्र रूम्स, म्हणजे 4-6 बायका, डॉर्मेटरी, एक्झॅक्टली डॉर्मेटरी होत्या. तिथे राहायचं जाऊन. पण तिथे पोचायला जवळजवळ संध्याकाळचे सकाळी 9-10ला वगैरे सुरुवात केलेली
घोडे वगैरे मिळाल्यावर. सो थोडा घोड्याचा प्रवास, थोडा खाली चालत, उतरून चालत. चालत, असा साधारण 50% चालत, 50% घोड्यावर, जसं जसं जमेल तसं. कारण घोडा सुद्धा आपल्याला कधी बसायची सवय नसते त्याच्यावरती. तेही जरा हे होतं, ते अवघड uncomfortable होतं असतं. थोडंसं. मी तेव्हा आयुष्यात दुसऱ्यांदा घोड्यावर बसले होते. कारण एकदा काश्मीरला गेले ते तेव्हा बसले होते आणि त्याच्यानंतर आताच. त्यामुळे तेही जरा अवघडच होतं. परंतु तशी 17-18 किलोमीटर्स चालून आणि अर्धा प्रवास घोड्यावरनं करून आणि मग इथे प्रत्येकजण इंडिव्हिज्युअली जातो. म्हणजे तिथे असा सगळा ग्रुप बरोबर नसतो. आणि बरीच लोक चालत असतात तिथे किंवा घोड्यावर असतात. काही जण घोड्यावर असतात, काही आणि तिथून मग ते जे संध्याकाळी 4:30-5ला नॉर्थ साईडचं कैलासचं दर्शन होतं ते अतिशय सुरेख होतं. तुम्हाला मी काही फोटो पण पाठवलेत त्याच्यातला. आपण ते फोटो प्रेक्षकांसाठी टाकूयात ना, दाखवूयात सगळ्यांना. सो ते फार सुंदर होतं. तिथून मला इतकी एक्साइटमेंट होती की मी तिथून, आणि गंमत म्हणजे तिथे फोन चालला माझा. अरे वा. हो, आणि फोनवर मी व्हिडिओ कॉल्स माझ्या मैत्रिणींना करून, माझ्या भावंडांना करून सगळ्यांना कैलास दर्शन घडवलं. मस्त. हाच तो क्षण असा वाटला असेल ना की एवढे कष्ट करून मी आले इथे. ही जी आपली जी इच्छा होती, एवढी मनातून एवढी गाढ इच्छा होती, ती इथे पूर्ण झाली. आणि खूप छान. त्या दिवशी मी गीताला खूप आभार मानले, तिचे आमचे ग्रुप लीडर, की गीता तुझ्यामुळे हे आम्हाला शक्य झालं. आणि मी आणि शिरीन त्या दिवशी अक्षरशः बघून रडलो तिकडे. म्हणजे डोळ्यातून आनंदाचूनच येत होते. खरंच खूप छान झालं ते. आणि हे शेर्पा लोक आमचे नेहमी ऑक्सिजन लेवल चेक करायचंय. बर. सो तिथे दर 4 तासांनी ते पल्स ऑक्सिमीटर जो काय असतो त्यांनी ते ऑक्सिजन चेक करायचे. सो जेव्हा आपल्या साधारण लेवलला या इथे, म्हणजे आपण आता पुण्यात आहोत, तिथे आपला 95 ते 99, 98 वगैरे असतो. तर तिथे आमचा वरती नेहमीच 80च्या आसपासच आहे. 80-85च्या आसपासच आहेत. आणि तिथून माझ्या मैत्रिणीचा 72 वर गेला. तेव्हा म्हणजे थोडं आम्हाला काळजी वाटायला लागली, कारण आमच्या शेर्पांनी सांगितलेलं होतं की 70च्या खाली ज्यांचं आहेत त्यांनी परत जायचं. पण समहाव आम्ही रेस्ट घेऊन वगैरे आमचं ते वाढवलं 78-80 पर्यंत. जास्त हो, ती चालली जास्त पहिल्या दिवशी. त्यामुळे मग मी म्हटलं, शिरीन एवढी चालू नकोस, तू घोड्यावर बस. बरोबर. नाही, आणि आपल्याला ती सवयच नाही कमी ऑक्सिजन मध्ये राहायची. त्यामुळे पण मग दुसऱ्या दिवशी पहाटे सुरुवात झाली. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा तर कैलासचं दर्शन जे होतं ते म्हणजे अप्रतिम. तिथे तर असं गोल्डन चमकतो तो शिखर ते. कारण तुम्ही सगळे बाजूबाजूने जाता त्याच्या कायम, आणि ते जे चमकत होतं. परंतु मग आमच्या शेर्पांनी 6 वाजता सांगितलं की चला आता निघायचं आहे. नाही, कारण की आपल्याला दुसऱ्या दिवशीचा प्रवास खूप मोठा होता. तो सगळ्यात अवघड दुसरा दिवस आहे. त्याला एकतर 22 किलोमीटर आहे ते चालायचं. आणखीन तिथे वरती चढायला, म्हणजे आता आम्ही 14-15 हजारावर आहोत, तिथून 18 हजारावर डोलमाला पास म्हणून आहे, तिथपर्यंत पोचायचं आणि तिथून खाली पुन्हा उतरायचं. सो ते सगळ्यात अवघड हा होता टप्पा त्या म्हणजे यात्रेमधला सगळ्यात अवघड टप्पा तो होता. म्हणूनच आमच्या शेर्पांनी सांगितलेलं होतं ज्यांचं 70च्या खाली आहे त्यांनी जायचं नाही म्हणून. पण आमच्या ग्रुपमधल्या सगळ्या लोकांची परिक्रमा छान पूर्ण झाली. त्यामुळे खूप छान वाटलं. मला एक विचारायचं होतं की तुम्ही मानसरोवराच्या बाजूने जाता तेव्हा मग कैलास सतत असतो का बाजूला? नाही. जेव्हा मानसरोवरावर तुम्ही जाता ते गाडीने जाता आणि तिथे येऊन दालचेनला येतात, त्याच्यानंतर तुम्हाला मानसरोवर परत दिसत नाही. जोपर्यंत तुम्ही पुन्हा
परिक्रमा करून दारचेनला येतात तेव्हा ते पुन्हा दिसतात. ओके. सो हे आम्ही पहिला दिवस 17 किलोमीटर जाऊन धीरापूरला राहिलो. दुसरा दिवस 22चा जो पहिला जो टप्पा होता तो थोडा घोड्याने केला आणि कारण म्हटलं एकतर चढ पण शक्य नव्हता, आणखीन तिथे पाऊल वाट होती लिटरली. म्हणजे एकच घोडा जाऊ शकेल किंवा एकच माणूस 2 माणसं जाऊ शकतील एवढ्या अशा छोट्या छोट्या पाऊल वाट, आणि खूप गोटे होते त्या तिथे. सो तो खूपच अवघड प्रवास होता तिथला. सो काही चालत आणि काही, आणि मग जेव्हा आम्ही त्या देवलमाला पासला पोहोचलो तिथे तिथपासून घोडा बंद, म्हणजे ते घोडे परततात तिथून, कारण ते तिथे सगळी गोट्यांचा रस्ता आहे, तो पाय घसरून तो जाऊ शकतो. तर त्यामुळे तिथे त्यांनी म्हणजे घोडा नाही. आणि तिथल्या तिबेटी किंवा नेपाळी लोकांना आपली भाषाही कळत नाही, मराठी हिंदी इंग्लिश म्हणजे कुठलीच भाषा, फक्त घोडा और नो घोडा एवढंच आणि पाणी एवढे शब्द त्यांना येतात. सो नो घोडा म्हटल्यावर म्हणजे आम्ही सगळेजण घोड्यावरनं उतरलो आणि तिथून मग चालत प्रवास होता. तो सगळ्यात अवघड होता आणि तो खाली उतरणीचा होता, आणि तिथे खूप दगडगोटे असे आणि बारीक बारीक असे पाऊल वाटे सगळ्या, आणि खूप घसरणीचा रस्ता होता. आणि त्याच्यानंतर मला कोणीच भेटलं नाही. त्या साधारण 9:30-10ला त्या डोलमाला पासला पोचलो आम्ही, आणि तिथून मला जवळजवळ 2-2:30 वाजले दुपारचे. तोपर्यंत मला कोणीही आमच्यामधलं भेटलं नाही. आणि तुम्हीच पुढे होतात? नाही, मी मागे होते. तुम्ही मागे होता? मी बरीच मागे होते, कारण बरेच जण माझ्या आधी पोचले. मला तो सगळ्यात टफ प्रवास वाटला. म्हणजे जवळजवळ काहींनी 4 तासात केला असेल, पण मला जवळजवळ 5.5-6 तास लागले ते खाली उतरायला. आणि तिथे मी साधारण 3च्या सुमारास वगैरे पोहोचले, तो पण बरेच जण आलेले होते तिथे. आणि तेव्हा काय झालं की माझा बॅकपॅक राहिला माझ्या शेर्पाकडे, माझ्या म्हणजे जो पोर्टर होता, तर त्याच्यामध्ये माझा ऑक्सिजन टँक होता. सो माझ्याकडे फक्त पाणी होतं, पाण्याचा फ्लास्क होता. मला गरम पाणी द्यायचे सकाळी फ्लास्क मध्ये, कारण की थंडी होती म्हणून. तर ते गरम पाण्यामध्ये आम्ही थोडस इलेक्ट्रोलाइट घालून घ्यायचो थोडं एनर्जीसाठी. तेच फक्त माझ्या बरोबर होता. आणि माझ्या ते पोर्टरची बायको माझ्या बरोबर होती, कारण 2 घोडे होते. एक जण ती घोडा बघायची आणि एक जण दुसरा घोडा बघायचा. सो ती माझ्या बरोबर होती. ती पण ती इतकी एक्सपर्ट होती, तिला काय ऑक्सिजन वगैरे लागत नव्हता. आणि यंग मुलगी होती ती, 22-25 वर्षाची. पण मला मात्र तिथे खूप श्वास लागत होता, आणि असं वाटलं बापरे, ही खरी परीक्षा आहे. पण संभाव झालं. आणि मी तिला सांगितलं की मला आता पाणी नको. ती म्हणाली पाणी नाही. म्हटलं मला आता श्वास घ्यायचा आहे, आणि श्वासच घेता येत नाही मला. आणि मी म्हटलं मला ऑक्सिजन टँक वरती राहिलेला माझा माझ्या बॅकपॅक मध्ये. सो कोणीतरी एकाने ऐकलं, आणि 2 चायनीज लुकिंग मुलं होत चाललेली होती, त्यांनी त्यांचा ऑक्सिजन टँक मला दिला. आणि तो म्हणजे पूर्ण सील्ड होता. तो मला वाटलं की त्यांनी मला नुसता दिलाय, तर मी पफ घेतले त्याचे 2-4 आणि त्यांना परत केला. तर ते म्हणाले नाही, दिस इज फॉर यू. म्हटलं बापरे, शिवजी मला या चायनीज पाठवलं त्यांनी वाचवायला. आणि मग तो टँक होता, म्हणजे तो छोटासा असतो तो डिस्पोजेबल, ते घेऊन मग मी पफ घेत ते खाली उतरले. आणि 2:30-3 वगैरे वाजता मी त्या जिथे आम्हाला पोचायचं होतं तिथे पोचलो. तिथे मग ते माझं बॅकपॅक मिळालं, त्याच्यामध्ये माझं लंच वगैरे होतं. लंचची विशेष गरज नव्हती, परंतु तिथे पोचल्याचा आनंद होता. आणि मग ग्रुप भेटला सगळा, तेव्हा थोडा जीव आला. कारण थोडं एकटं राहिल्यावरती भीती वाटते ना, म्हणजे काय. आणि हे परत ऑक्सिजनचा प्रॉब्लेम होता. परंतु तिथे पोचलं इतकं छान वाटलं. आणि तोपर्यंत पुन्हा तुम्ही 14,000वर आलेला असता, त्यामुळे जेव्हा 18,000वर जाता तेव्हा 14,000 पण छान वाटायला लागतात. अगदी. सो तिथे पोहोचल्यावर अजून थोडा
फ्लॅट चालायचा असा प्रवास होता. तो मग आम्ही चालत केला आणि आमच्या झुतुल्फक म्हणून गाव आहे, झुतुल्फक, तिथे पण असेच डॉर्मेटरीज होत्या. तिथे 6 की 8 जण एका रूम मध्ये कॉट्स होत्या. कॉट्स प्रत्येक ठिकाणी असतात, बरोबर, पण फक्त टॉयलेट्स नाही आहेत ह्या कुठल्याही रस्त्यावर. सो तुम्हाला बाहेरच जायला लागतं असं नेचरमध्ये. परंतु जर करायचं असेल मनातून, आणि आमच्या यांनी सुद्धा सांगितलेलं होतं आधी गाईडनी की 2-3 दिवस तुम्हाला ते सहन करायला लागेल. म्हटलं ते सहन करू, परंतु ही मला करायचीच आहे परिक्रमा. आणि प्रत्येक जण जे परिक्रमा करतात ते यातून जातातच. म्हणजे अजूनही तिथे टॉयलेट्स वगैरेची सोय नाहीये, थोडा तो आहे. परंतु तो ड्रॉबॅक सोडला तर बाकी सर्व गोष्टी खूप छान होत्या. आणि डॉर्मेटरीज मध्ये वगैरे राहायला काही आपल्यासारखे असतातच. हो, तसेच बरोबर सगळ्या, आणि म्हणजे बायकांच्या ग्रुप होता आणि पुरुषांचा ग्रुप असा होता. सो आमच्याबरोबर 5 पुरुष होते आणि जवळजवळ 13-14-22 जणांचा ग्रुप असेल ना. किती छान आहे ना. मला एकच म्हणजे विचारायचं होतं की मगाशी तू जे म्हणालीस ना की म्हणजे 20 वर्ष प्रयत्न करत होती आणि एकदम 70व्या वर्षी की चल आता तू कैलासला जाणार आहेस असं जेव्हा कळलं, म्हणजे हे इतकं अवघड काम होतं हे त्यावेळेला तुझ्या लक्षात आलं असेल ना की तो जो ऑक्सिजनचा हे होता त्यावेळेला. तेव्हा मला असं वाटलं की बापरे, इथे आता मी राहणार आहे की नाही, पण गेले तर इथेच जाणार. पूर्वी कैलासवासी म्हणायचे, राईट. सो पण जेव्हा तिथे खाली पोहोचले तेव्हा बाकी सगळा ग्रुप भेटल्यावर छान वाटलं. आणि मग नंतरचा प्रवास तर अगदीच म्हणजे सोपाच वाटला. त्या दिवशी 5-6 वाजता आम्ही त्या झुतुल्फकच्या डॉर्मेटरीत जाऊन राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा 6 वाजता आमची सुरुवात होती. आणि त्या दिवशी साधारण 12-13 किलोमीटर तो तर आम्ही चालतच केला. आणि कारण तोपर्यंत इतकं म्हणजे शरीराला सवय झालेली होती त्या कमी ऑक्सिजन मध्ये राहायची की तेव्हा त्या दिवशी ऑक्सिजन सुद्धा लागला नाही. आणि 4-4.5 तासामध्ये ते 12 किलोमीटर करून, म्हणजे वर खाली आहे थोडंसं 14,000वर, पण तिथून मग आम्ही पुन्हा दालचेनला जेव्हा पोहोचलो तो तिथे आमचा सर्व ग्रुप भेटला आणि तिथे पुन्हा एकदा मानसरोवराचं दर्शन झालं. हो का. आमचा ग्रुप पण खूप छान होता आणि त्याचा एक तुम्हाला फोटो मी पाठवलेला आहे. हो चालेल ना. म्हणजे एवढ्या, एक तर कैलास मानस यात्रा म्हणतात कठीण आहे तशी, तिथलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्यामुळे आणि थोडंसं वय आपलं जास्त असलं तर आहे, वय थोडंसं जास्त होतं तरीसुद्धा सगळ्या अडचणींवरती मात करून ही कैलास मानस यात्रा तुम्ही पूर्ण केलीत ना, खरं तुमचं खूप कौतुक आहे. मला असं वाटलं की हा जो अनुभव आहे तिथे जाणं, ह्याणं, तिथलं खाणं, तिथल्या लोकांची थोडंसं कम्युनिकेशन कसं करणं, आणि तो जो कैलास पर्वताचा जो म्हणजे मी फोटोतच बघितलेले आहेत तुमच्याकडचे, तर तो पण सगळ्या प्रेक्षकांना एकदा बघायला मिळायला पाहिजे असं म्हणून हा आपण म्हणजे आजचे संभाषण आम्ही अरेंज केलं, आजचा पॉडकास्ट मी अरेंज केला बीनाबरोबर. आता शेवटचं एकच म्हणजे 1-2च प्रश्न राहिलेले आहेत बीना तुमच्यासाठी, की हे जे अवघड काम आपण एकदा करायचं ठरवलं की कुठली स्त्री असो किंवा पुरुष असो, पण जास्त करून स्त्रिया किती अडचणी आली तरी त्या पूर्ण करतातच, किती अवघड काम असलं तरी. आणि दुसरं म्हणजे मला एक विचारायचं होतं की ह्या सगळ्या अनुभवावरून तुम्ही आमच्या प्रेक्षकांना किंवा आमच्या बिंग वुमनच्या सगळ्या प्रेक्षकांना काय एक असा छोटा संदेश किंवा टिप द्याल? मला असं वाटतं की बिंग अ वुमन, तुमचं नावच इतकं छान आहे तुमच्या पॉडकास्टचं आणि तुमच्या ग्रुपचं की दॅट इटसेल्फ सेज इट ऑल. बिंग अ वुमन, आपण लहानपणापासून या गोष्टी सगळ्या शिकतो. लहानपणी तुम्हाला सांगितलेलं असतं की तू पानं घे, तू हे कर आणि तू करशील, तू हे करू शकशील, तू हे करायचं आहे.
तेव्हा आपण करतो त्या गोष्टी आणि ती जी लहानपणापासून सवय लागलेली असते पुढे आयुष्यात तुमच्या संसारामध्ये सुद्धा त्याचा खूप उपयोग होतो. हो, अगदीच. आणि कुठलीही गोष्ट म्हणजे तुम्ही घेतलीत एकदा मनावर की ती पूर्ण करायची, हा जो आहे तो मला वाटतं की बिंग अ वुमन हाच खरं त्याचा उत्तर आहे त्याचं. आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा 75% मुलीच होत्या. म्हणजे मी मुली म्हणते कारण की या माझ्या मुलींच्या वयाच्या होत्या सगळ्या. आणि मी आणि शिरीन, पण बाकीचे 3 जण हे होते, पुरुष कोणी आले आमच्या बरोबरीचे ते. पण म्हणून म्हटलं की खूप मुलींनाच ही क्वेस्ट आहे जाण्याची, पूर्ण करण्याची अवघड काम. बरोबर. थँक्यू सो मच. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण खूप वेगळ्या प्रकारचा अनुभव घेतला. अनुभव जवळजवळ असं घेतल्यासारखंच वाटलं की मीच तिथे गेली आहे आणि कैलास मानची प्रदक्षिणा करते. आणि हे सगळे जे अनुभव आपण बीनाबरोबर जे शेअर केले तिनं आपल्याबरोबर, आणि खूपच मजा आली. तर इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बीना. आणि आमच्या प्रेक्षकांना हा नक्कीच व्हिडिओ आवडेल. आणि प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.